भारत देशाला लागलेली कीड म्हणजे मला वाटतं नरेंद्र मोदी आणि ही भाजपा सरकार आहे. निवडणुकीचा पूर्ण कालखंड गेला तोपर्यंत ह्या माणसाला असं वाटलं नाही की देशावर आर्थिक संकट येईल किंवा आर्थिक परिस्थिती बिघडणार आहे. बरं, एवढं सगळं करून आता हा माणूस परदेशी दौऱ्यावर निघालाय. करा ना, सगळ्या मंत्री खासदार ज्यांना त्या सुख सुविधा दिल्या जातात सर्व बंद करा, पगार बंद करा. 6 महिने त्यांना पगार नाही दिली तर काही नाही होणार, आरामात जगतील. राजावानी आताही जगतात, नंतरही जगतील. पण तसं नाही करायचं. जनतेच्या अंगावर जबाबदारी टाकायची की तुम्ही करा. आता हे झालं, माझं काम झालं. इलेक्शनमध्ये मी दौरे केले, सगळं प्रचार करायचा आहे तो केला. सगळा जो काय पैसा, जनतेच्या कराचा पैसा मला जो कसा प्रचारासाठी वापरायचा तुम्ही वापरला. आता तुम्ही बघा काय करायचंय ते. तुम्ही तुमच्या हातात देश दिलाय, तुम्ही चालवा. लोक आजचे सुज्ञ नाहीत. फडणवीस साहेब सांगतात की बाजूच्या देशाची, जो धर्मावर देश उभा आहे, जो चुतीय देशासोबत आपली तुलना केली जाते, करा ना. चीन, जपान, अमेरिका या देशांसोबत तुलना करा आणि बघा कसं काय आपल्या देशामध्ये बदल होतात की आपण कुठे कमी पडतोय ते. पण त्यांना तसं नाही करायचंय. धर्माच्या नावाने एक गोळी अफू सर्वांना चाटवलेली आहे आणि त्या नशेमध्ये माणसांना काही सुचत नाहीये की आपण कोणत्या वाटेवर चाललोय ते. जय भीम, जय शिवराय.